हॅलो, तर आम्ही आता चाललो आहे आमच्या बहिणीकडे आणि आमच्या भावाकडे गणपतीला वैभववाडीला. कुठे चाललो आपण? वैभववाडीला. आणि ही आलेली आहे आमच्या बरोबर आमची छोटी दीदी. आणि आता आम्ही वैभववाडीला चाललोय. आमच्या गावातला एक शॉर्टकट आहे काजरवाडीवरून, तर तिथून आता आमचा काका पाठी बसलाय आणि तो आम्हाला घेऊन जातो. माझी आई आहे, दर्शन आहे, आणि ही आहे तात्या विंचूची बहीण वाट्या विंचू. बघा कशी करते वाट्या विंचू. तर चला आता आपण वैभववाडी गाठूया, कारण पुन्हा आम्हाला रात्र म्हणजे 8 पर्यंत आमच्या घरी यायचं. आरती आहे, लोक येणार आहेत. ठीक आहे, चलो बाय बाय. बाय बाय. हे बघा इकडे आहे हे काजरवाडीचं दत्त मंदिर, आणि मस्त इथे बघा आजूबाजूला किती भात शेती लागते. आम्ही आता तरळ्यामध्ये आलोय. तरळ्यातून चाललोय वैभववाडीला. आम्ही मस्तपैकी शॉर्टकट घेऊन आलो आहे की नाही का? मजा आली का तुला? हा आहे गगनबावड्याचा फाटक, आणि वैभववाडी बाजारपेठ करून आता आम्ही नावळे करतोय. नावळ्याला चाललोय. नावळ्याला गेल्यानंतर राणेवाडी विचारायचं. राणेवाडी विचारल्यानंतर मग तिकडे आम्हाला शोधायचं. आता त्यात दोघांचेही माझ्या बहिणीचा भावाचा फोन लागत नाहीये, आणि त्यांनी गावातल्या मुलाचा नंबर दिलेला तो पण लागत नाही. तर जेवढं माहीत होतं तेवढं आम्ही पोहोचलोय. आता बघू ते नावळे किती लांब आहे. मला पण इथं काय अंदाज येत नाही. ते रेंज पण जास्त नाही आहे. आणि आमच्या छोटूला भूक लागली आहे. छोटू क्या खातीये? चॉकलेट खातीये? मी आलो इथे. नावळे इथे लिहिलंय छोट्या अक्षरात. चला. सुर्व्यांच्या घरी माझी बहीण आहे, माझा भाऊ आहे, सुर्वे भाऊ आहेत, आणि आता एकत्र कॅमेरात येऊ पण माहित ना साईजने. हॅलो. तर ही माझी बहीण आहे. आलाय उद्या सावत्र वेगळी आहे. आणि आता आपण यांचं घर बघायचं आणि हेच दाखवणार आहे. त्यांचं घर कसं मला माहित आहे ना, यांच्या घरात काय काय, कोण कोण राहतात, काय करतात. ठीक आहे, तर आता ह्याच्या पुढचा सगळा ब्लॉग माझी बहीण करेल. हॅलो, हाय, नमस्कार. सो आता हे सगळे आमच्या गावी आले. आमचं गाव आहे वैभववाडी तालुक्यामध्ये, नावळे गाव आहे आमचं, आणि त्यामध्ये आमची राणेवाडी आहे. तर मी तुम्हाला आमचं घर दाखवते. तर हे आहे आमचं घर. मी तुम्हाला पूर्ण कॅमेरा पॅन करून दाखवते. रस्त्याच्या शेजारीच आमचं घर आहे, आणि अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं असं छोटंसं खेडेगाव आहे आमचं. अगदीच प्रगतशील असं गाव नाही आमचं. हे आमचं घर. ज्या घराच्या बाहेर जास्त चपला दिसतात ना, ते घर सर्वार्थाने श्रीमंत असतं. तर असं हे आमचं छोटंसं घर. हे माझे वडील, हाय करा, आणि हे माझे काका. आणि आमच्या घरातलं गणपती बाप्पा तुम्हाला दाखवते. तर असं म्हणणं असतं की जसे आपण साधे सिंपल सरळ आहोत, तसाच आपला बाप्पा सुद्धा साधा सिंपल असला पाहिजे. म्हणून आम्ही आमच्या गणपती बाप्पाला जास्त दागिने नाही घालत. एकदम सिंपल अशी आमची मूर्ती आहे, आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे.
आमच्या घरचा देवार आहे. आमचं किचन. तुमचं जायचं कधी माझी आहे? काकी काकी हाय कर. हाय आई हाय कर. मंदिर आहे आणि याची जी स्थापना आहे ती 1979 मध्ये झाली आहे. खरं तर ना आम्ही प्रयत्न करतोय तुम्हाला हे निसर्ग सौंदर्य दाखवण्याचा, पण हे जे डोळ्यांचं पारणं फेडणारं सौंदर्य आहे ते बघण्यातच खरी मजा आहे. म्हणजे आम्ही व्हिडिओ थ्रू 100% प्रयत्न करतोय की तुम्हाला जे काही याचं सौंदर्य आहे ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचा, पण जी समोरून बघण्यात मजा आहे ना ती कुठेच नाही आहे. आणि आमचं गाव जे आहे तिथे अजिबात नेटवर्क नाही आहे, त्यामुळे इथे काहीच अशी कनेक्टिव्हिटी नाही आहे की तुम्ही मोबाईल यूज करू शकता, इंटरनेट वापरू शकता. हे मला वाटतं हे खरं सुख आहे जे इथे आल्यावरती कळतं. बरीच लोक असतात ज्यांना स्वतःच्या गावी जायला नाही आवडत किंवा जे स्वतःच्या गावी जात नाही, तर मला खरंच कीव येते अशा लोकांची की आपण मुंबईत अगदी दिवसाला 3-3 हजार भाडं देऊन कर्जतच्या सारख्या ठिकाणी राहायला जातो, पण अशा निसर्ग सौंदर्याने नटलेल्या ठिकाणी यायला आपण नकार देतो. जर खरंच तुमचं असं सुंदर गाव असेल तर तुम्ही सुद्धा नक्की जात जा तुमच्या गावी, आणि आम्ही आमच्या परीने नक्कीच प्रयत्न करतोय हे सौंदर्य दाखवण्याचा. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. मी सुर्वे परिवाराला निरोप देऊन निघतोय. त्यांनी आमची छान उडबस केली, तर मजा आली त्यांच्या गावी. त्यांचं गाव खूप सुंदर आहे आणि एकदम असं हिरवाईने नटलेलं आहे. हिरवळ खूप आहे, छान धुकं पडलं होतं आणि मजा आली. त्यांचं घर पण खूप जुनं आहे आणि छान आहे, आणि सगळं कुटुंब एकत्र राहतं हे महत्वाचं आहे. हल्ली ह्यांच्याकडनं शिकावं लोकांनी, कुटुंब तोडून राहतात. हे बघा सुर्वे सगळे एकत्र राहतात. चला बाय 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 बाय.